कलियुगाचं वास्तव आहे. राजा और प्रजा दोनों में निस्दिन होगी खींचातानी, कदम कदम पर करेंगे दोनों अपनी अपनी मनमानी. कलियुगात यो घोरे कलो प्राहु जीवस्य आसुरताम गतः क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणम. घोर कलियुग. बापाला बाप न म्हणणारे लोक या काळात जन्माला येतील असा काळ आहे हा. दशरथाने श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास दिला, पण राम 14 वर्षात एकदाही म्हणले नाही माझ्या बापाने माझ्यासाठी काय केलं. आज तुम्ही तुमच्या पोरासाठी रात्राची दिवस दिवसाची रात्र करा, हाडाचे काळ करा, गुलाम राहा, पण शेवटी तुमचा पोरगा तुम्हाला विचारेल तुम्ही माझ्यासाठी काय केलं. हा फरक आहे साहेब, हा कलियुगातला फरक आहे. एक समय होता की 14 वर्ष वनवास दिलेला पुत्र 14 वर्षात एकहीदा म्हणत नाही माझी आई आणि माझे वडील माझ्याशी चुकीचे वागले. आणि आज फरक असा आहे तुम्ही तुमच्या पोराशी कितीही प्रामाणिक वागा, जगातले पहिले शत्रू तुम्ही वाटाल त्याला. या जगातला जो बाप, ज्या बापाच्या खांद्यावर बसत असतो ना आपण, पहिला शत्रू या जगातला आपल्याला आपला बाप वाटतो आणि दुसरा शत्रू आपल्याला आपला भाऊ वाटत असतो. ही या समाजाचं झालेलं पतन आहे. हा कलियुगाचा प्रभाव आहे. माणसं असुरी प्रवृत्तीची तर असुरीच प्रवृत्ती आहे. तुमचं ते मायन माये ती माय. हा पहिल्याच्या काळामध्ये माणसं एकमेकाला खाऊन तुम्ही जेवायला बसले तर आवाज द्यायचे शांताराम भाऊ गंगाराम भाऊ या ना अर्धी अर्धी भाकर को. आता ते म्हणे कोण आहे म्हणे शांताराम, दरवाजा लावतो येईन जेवायला. बदल आहे समाजात. स्वतःच्या पोटासाठी जगायला लागले माणसं. आणि हे कलियुगाचं महात्म्य आहे. मग गुरुजी तुम्ही सांगा आम्हाला, आम्हाला बाकीच्या वस्तू माहीत आहेत असं काही नाही, आमच्या जीवनातली पूर्णता करण्यासाठी आम्हाला काही गोष्टी माहीत आहेत. कोणत्या? चिंतामणिर्लोक सुखम सुरद्रु स्वर्ग संपदम प्रयचिते गृहोपितो वैकुंठम योगी दुर्लभम. आम्हाला चिंतामणी माहीत आहे, आमच्या सगळ्या चिंता जातील. आम्हाला कल्पतरू माहीत आहे, आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. पण मोक्ष नाही मिळणार, कारण ते मोक्ष देण्यात असमर्थ आहेत. मोक्ष देण्यात एकच वस्तू, एकच व्यक्ती समर्थ आहे, त्याचं नाव आहे गुरु. जगात तुम्हाला सगळं देईल कोणी, मोक्ष नाही देणार. नाही, संपत्ती देतील, पद प्रतिष्ठा वैभव नाव सन्मान देतील, मोक्ष नाही देणार. मोक्ष एकच देईल, गुरु. आणि गुरु असा आहे एखाद्या वेळेला तुमच्या हरी विरोधात गेला तरी चालेल, जाऊ द्या गेला तर. हा हरी रुसू द्या, रुसला तर तुमचाला अजून तारणारा शिल्लक आहे, त्याचं नाव आहे गुरु. हरी वृष्ट्वा गुरु त्राता. हरी रुसला तर चालेल, अजून गुरु शिल्लक आहे, तो तुमचा उद्धार करेल. पण गुरु रुष्ट्वा मग कंचन. तुमचा गुरु रुसला, आता तुम्हाला वाचवणार कोणी नाही, जे जगात कोणी देऊ शकत नाही. असा आहे, भगवान प्रसन्न झाले तर बुद्धियोग देतील आणि गुरु प्रसन्न झाला तर मोक्ष देईल. आणि ह्या दोन वस्तू जगात तुम्हाला कोणी देणार नाही. तुम्हाला माणसं पैसा देतील, तुम्हाला पद देतील, प्रतिष्ठा देतील, वैभव देतील, बुद्धी नाही कोणी देणार. भगवान म्हणतात दधामी बुद्धी योगम तम. अर्जुना मी तुला बुद्धी देईल, हा मी बुद्धियोग देईल तुला. आणि संत काय देत असतात, श्री गुरु काय देत असतात, मोक्ष देत असतात. पण हे गुरुदेव तुमच्या कृपेने आम्हाला हे नकोय, आम्हाला मोक्ष द्या. आणि इथून पुढे सूत महाराज बोलतात की प्रीती सौनक चित्ते ते हेतो वस्मी विचाल्य सर्व सिद्धांत निष्पन्नं संसार भयनाशनं. ये काल व्याल मुखग्रास त्रास निर्णास हेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रम कलोकीरेण भाषितम्. तुमचा प्रश्न मला आवडला. या संसाराला भीती आहे. कशाची भीती आहे? तुम्हाला आम्हाला कायची भीती आहे हो? तुम्हाला कोणाचीच भीती नाही का? कोणाचीच नाही. मग सकाळी 5 वाजता उठून योगा कायसाठी करत असता? बरेच लोक सकाळी 5 वाजता उठणार आहेत ना. तुमच्या इकडे नाहीत काय? आमच्या गावात आहे. तेच आहे ज्याचं वजन 200च्या पुढे. माझ्यासारखी एका हड्डी काय निघतात बाहेर. मला एक जण म्हणे तुम्ही संध्याकाळी चालायला नसतं जात काय? म्हटलं मी खूप चाललो, आता दमलो. कायसाठी चालू? चरबी वाढत नाही, पोट सुटत नाही. जसे आहे ते ठेविले अनंते तैसेची राहावे. काय चालावे? कशासाठी चालतात माणसं? भीती आहे त्यांना.
हे वाढत राहिलं तर कोलेस्ट्रॉल होईल, बीपी होईल, हार्ट अटॅक येईल आणि मी मरेल, ही भीती आहे. याच्यासाठी ते चालतात, आहे की नाही? आणि मरायचा काही टाइम निश्चित, मरण्याचा टाइम काही निश्चित आहे का? नाही ना. का नाही बा याच वर्षी मरण येईल? नाही नाही, कधी येईल, हे ती कमाली आहे ना. एक दिवस सूर्य निघाला की तो उतरत उतरत जात असते. के हुए नाम वर बेनिशा कैसे कैसे ज़मीं खा गई नौजवान कैसे कैसे. आधी जवानी पर गिराने वाले कल पछताएगा, आज जवानी पर गिराने वाले कल पछताएगा, आधी जवानी पर गिराने वाले कल पछताएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, छोटा सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ओ ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. यहाँ मुसाफिर है ये सराय पानी, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी. तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है. धन ज़मीर ज़र ज़ेवर कुछ न साथ आएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा. जान कर भी अनजाना बन रहा है दीवाने, अपनी उम्र के पानी बन रहा है दीवाने. बन रहा है दीवाने, बन रहा है दीवाने. किस कदर तू खोया है इस जहां के मेले में, तू खुदा को भूला है बस के इस जमेले में. बस के इस जमेले में, बस के इस जमेले में. जिंदगी को जो समझा जिंदगी पे रोता है, मिटने वाली दुनिया का एतबार करता है. एतबार करता है, एतबार करता है. मुट्ठी मांगे आने वाले मुट्ठी मांगे आने वाले हाथ पसारे जाएगा, मेरा मेरा कहने वाले सब खड़ा रहेगा. ढलता सूरज धीरे धीरे ढल जाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढलता किती मोठा केक आणा, किती किलो आणा, काही करा,
एक दिवस जाणे आहे म्हणजे जाणे आहे. सोप्या भाषेत सांगू का, रामदेव बाबाचा योगा करा नाही तर श्यामदेव बाबाचा करा. एक दिवस टांगा पलटी घोडे फरार होणे आहे म्हणजे होणे आहे. एक दिन जाना है. हाँ कि तू लाख हिफाजत कर ले, अरे राख करे रखवाली. लाख हिफाजत कर ले और लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. राजा राम. ती मावशी शेजारची म्हणली, मी काल म्हणे मा घरच्याचं नाव तेच आहे. ती चूपच आहे. राजा राम जेवला नाही काय? राजा राम, 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 सीताराम, राजा राम, राजा राम, सीताराम, राजा राम, सीताराम, राजा राम, राजा राम, सीताराम, तू लाख हिफाजत कर ले,
लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली। काल व्याल मुखग्रास, एक दिवस सगळ्यांना काळाच्या मुखात जायचं. जशी मांजर उंदराव झडप घालत असते तैसा काळ लोका खात असे. जैसा उंदीर पडून घेऊन जाई बोका, तैसा लोका काळ खात असे. जसा बोका उंदराला नेतो ना तसाच उंदराला खेळवतो मांजर, तशी नाही खात. एकदम खाते काय? नाही, खेळवते त्याला. तसा आपल्याला काळ खेळवते. लग्न, वाढदिवस, घोळा, हळद, बँड, घुंगरू, नाचणं, कोट, सगळं करायला लावते, मग एकदाच नेते. तसं काल व्याल मुखग्रास, त्रास निर्नास हेतवे. काळाच्या मुखात जाणार काय करावं लागेल? श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेन भासितम. कलियुगामध्ये शुकाचार्यांनी जे भागवत रूपी शास्त्र सांगितलं त्याचा आधार घ्या म्हटले. काय होईल त्याने? ज्या मरणाची भीती वाटते ती निघून जाईल. भीती निघून गेली का निडर होतो माणूस. माणसाचं आयुष्य तुम्हाला सांगू का, तोपर्यंत बंदिस्त आहे जोपर्यंत त्याच्या डोक्यात भीती आहे. एकदा त्याच्या डोक्यातली भीती निघून गेली का तो शेर आहे. मृत्यूची भीती निघून जाईल. महाराज हा काय ग्रंथ लहानशी काय का एवढूच आहे का? मार्गशीर्ष महिन्यातली पोथी होई लक्ष्मीबाईची आहे की नाही. आटपाट नगर होते. हे गाव कुठं आहे हो? भारत फिरलो पण गाव नाही सापडलं अजून. तिथे शिला राहत होती, ती अल्पभूधारक होती. तिच्याकडे BPLचं कार्ड होतं. लाडकी बहीण योजना चालू होती. दुपारी तिला काही काम नव्हतं. फिरत फिरत वाड्याकडे गेली. वाड्यावर पूजा पाहिली. शिला घरी आली. लाडक्या बहिणीचे 1500 घेतले. वाण्याच्या दुकानात गेली. पूजेला साहित्य आणलं, प्रसादाला शिरा आणला. असे 4 गुरुवार केले आणि प्रसाद सगळ्या गावानं खाल्ला. शिल्लक राहिला शिलानं खाल्ला. लक्ष्मीबाई खुश झाली. घ्या आरती. एवढी पोथी आहे काही? याच्यात 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत आणि 12 स्कंद आहेत. ते म्हणले पण महिमा मोठा आहे ना. काय महिमा याचा? परीक्षितीला शाप लागला ना, तेव्हा देवता घेऊन गेले होते याच्या बदल्यात अमृताचा कलश द्यायला. शुकाचार्य नको म्हटले. परीक्षितीला सांगितलं, परीक्षिती हे अमृत आहे, हे काही सामान्य नाही आहे. संघर्षातून निघालं. संघर्षातून निघालेली वस्तू आहे, मोठी आहे. देव दानवांचा संघर्ष झाला, समुद्र मंथन झालं, विष निघालं, हलाल विष शंकराला घ्यावं लागलं. लक्ष्मी निघाली. लक्ष्मीचे भाऊ बनकी माहित आहे का कोण कोण आहे? विष तिचा भाऊ आहे, दारूही तिचा भाऊ आहे, चंद्र तिचा भाऊ आहे, काय बघा तिचं सौदर. म्हणजे तिचे नातेवाईक काय आहेत? झुम बराबर झुम सर. तिचा भाऊ कितला आहे तो? काय नशीब आहे. त्यातून निघालं हे अमृत आहे. संघर्षातून निघालं हे. बरं याचा महिमा काय आहे? हे माणसाला दीर्घजीवी बनवते. अमृत जर घेतलं ना तुम्ही, तुम्हाला कोणताच दवाखाना नाही. दात पडत नाही, पावडर लावायची गरज नाही मावशी, काहीच करायचं. केस तर काढा नाही होत, चकाचक राहतो माणूस असा. भेटत नाही ना, पण काय करावं. ते अमृत दीर्घजीवी होतो माणूस. पण याच्यात एक दोष आहे. काय? माणसाचं पुण्य खाते. पुण्योपमहम. राजा, मी तुला जी कथा सांगणार आहे त्यानं तू जास्त नाही जगशील, पण दिव्य जगशील. या जगात असलं म्हणून काय झालं, 100 वर्षाच्या नंतर या जगात कोणी माझी आठवण काढावी, म्हणजे मी मेल्यानंतरही 100 वर्ष जगलो असा त्याचा अर्थ आहे. मला वाटतं 100 वर्षाच्या आयुष्यात लवकर मेलो तरी चालेल, पण माझ्या या आठवणी आसमंतात गुंजाव्या, म्हणजे मी आठवणीच्या साह्याने या जगात पुन्हा जिवंत राहील. इतकं प्रदीर्घ आणि दिव्य जीवन माणसाचं असतं. 20 आणि 22 वर्षाचा तरुण पोरगा फाशीवर जातो, मरतो. मरता मरता गाणं म्हणतो, मेरा रंग दे बसंती चोला. आजही 15 ऑगस्ट आली का या देशाला पुन्हा त्या पोराची आठवण येते. आणि सगळे तरुण आजही भगतसिंग होण्याचा विचार करतात. इतकं प्रदीर्घ जीवन माणसाचं असलं पाहिजे, मोठं. साहब, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. जिंदगी तो किसी ने कहा, बोले बाबू मोशा, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए.
मेल्यानंतरचं जगणं, मृत्यूनंतरचा प्रवास. मृत्यूनंतरचा प्रवास काय? मृत्यूनंतरचा प्रवास आहे मी गेल्यानंतरही या जगात माझी आठवण निघत राहावी, हेच माझं जगणं आहे. एवढं प्रदीर्घ दिव्य जीवन म्हणतात त्याला. असलंच पाहिजे असं थोडी नाही, हे दिव्य जीवन आहे. मग याने तू जास्त नाही, थोडाच जगशील. पुन्हा एक गोष्ट सांगू, माणूस किती जगला त्याला काही व्हॅल्यू नाही. कसा त्याला काय व्हॅल्यू नाही? किती जगला. आमच्या गावाकडे स्वातंत्र्य सैनिकाचे भत्ते चालू होते, लहान होतो मी त्यावेळेस. मग प्रत्येक 15 ऑगस्ट 26 जानेवारी आले का ते म्हणायचे हे स्वातंत्र्यवीर आहेत, रिटायर झाले बुवा, याला पगार देते सरकार. मी एक दिवस विचारलं, म्हणलं का हो तुम्ही खरंच स्वातंत्र्यवीर, तुम्ही कोण्या आंदोलनात भाग घेतला? आंदोलनात काय जबाब? म्हणजे गावात पोलीस आले होते, उचलून नेत होते तरुण पोराला, मी कणकीत झोपलो होतो. आता म्हणलं तू 90-100 वर्ष बिजपून काय उपयोग काय? लय जगून माणूस किती जगला याला काही महत्व नाही, तो कसा जगला महत्वाचा आहे. 100 वर्ष 200 वर्ष जगलेले आणि आमचे पूर्वज आम्हाला आज आठवत नाहीत. आठवतात तुम्हाला? जर तुम्ही ज्या पिढीत जन्माला आले, ज्या पिढीत तुम्ही जन्माला आले आणि ज्या लोकांनी तुम्हाला नाव, कुळ आणि वारसा दिला, संपत्ती दिली, शेती त्यांनी घेतली, आपण घरात त्यांच्या राहतो, आपल्याला अळणाव त्यांचं आहे, कुळ गोत्र त्यांचं आहे, पण अजूनही 3ऱ्या पिढीच्या पुढे आपल्याला काही आठवत नाही. पण 22 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षे जाऊन झाले, पण घराघरातल्या प्रत्येक माणसाला आठवतात. माणूस किती जगला याला महत्व नाही, तो कसा जगला याला महत्व. किती जगायचं नाही, थोडं जगायचं, पण छान जगायचं, मस्त. ज्ञानोबरायांसारखं आठवणीत राहिलो पाहिजे आपण, भगतसिंगासारखं आठवणीत राहिलो पाहिजे आपण, स्वामी विवेकानंदांसारखं आठवणीत राहिलो पाहिजे आपण. आपण गेल्यानंतर कुठे 10-20 वर्षांनी याच गावाच्या कुठल्या तरी कट्ट्यावर विषय निघावा आणि त्यात आपलं स्मरण निघावं. मला असं वाटतं मेल्यानंतरचं हे जगणं आहे, आणि असं ज्याला जगता येतो तो खरा जगतो, खरा जगतो तो. मी येता येता रस्त्याने म्हटलं, मी जिवंत आहे याचं प्रमाण असलं पाहिजे. आम्ही रस्त्याने येतोय तर काय सरळ नाही आहे, चर्चा करत येतो. मी जिवंत आहे याचं प्रमाण असलं पाहिजे. मी जिवंत आहे याचं प्रमाण काय आहे? मी जिवंत आहे याचं प्रमाण आहे माझी गर्जना या समाजात होत असेल तर मी जिवंत आहे. मी कुठल्या एखाद्या विषयाला वाचा फोडत असेल तर मी जिवंत आहे. आणि माझ्या जीवनात निष्क्रियपणा असेल तर मी जिवंत असून मेल्या समान आहे. जीवित मुर्दे के समान नहीं जीना, जीवित है तो उसका प्रत्यक्ष प्रमाण भी देने आना चाहिए. मी जिवंत आहे तर मी जिवंत असल्याचं प्रमाण असलं पाहिजे काहीतरी. तुम्ही किती जगले काय व्हॅल्यू? राजाला सांगितलं तू दिव्य जगशील. आणि हो, हेही साधन आहे, संघर्षातून निघालो. हे शास्त्र संत साहित्य लिहिण्यासाठी का लोकांनी? आजही ज्ञानेश्वर महाराजांना न मानणारा समाज आहे, त्यांना जातीच्या चष्म्यातून पाहणारा आजही समाज आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिताना कोण्या समाजाला पुढे ठेवून लिहिलं नाही. आणि दुर्दैव आहे, तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांना जर आज कोणी जातीच्या चष्म्यात पाहत असेल तर दुर्दैव या गोष्टीचं आहे की ज्या जातीचा मान मिळवत असताना ज्या जातीने अरे ज्ञानेश्वर महाराजांना त्रास देणारे कोण होते? त्यांचे आपले होते. त्यात त्यांचा कोणी एखादा मामा, मावसा, काका कुठून तरी नात्यात येत होता. त्याच लोकांनी त्यांना त्रास दिला आणि त्यांच्या विरोधात केलेली क्रांती भक्ती पंथाचा मार्ग इतका विस्तृत केला, तळागाळातल्या लोकांना भगवत भक्तीचं आस्वादन करून दिलं. त्या ज्ञानेश्वर महाराजांना आजही जातीच्या चष्म्यातून पाहिलं जातं. हे या देशातली कोटी बुद्धी आहे. बुद्धी लहान आहे, प्रदर्शन आहे तिचं. ते माऊली मोठेच होते, ते तर म्हणतात जे खळांचे व्यंकटी सांडो, त्यांचा देव इतका मोठा आहे. त्यांचा देव पंढरपूरच्या गाभाऱ्या इतका नाही, तो आता विश्वात्मके देवे झाला. या विश्वाला व्यापून. वय किती हो? 16च वर्ष, बरोबर आहे का? वय किती? 16च वर्ष, वय किती? पण त्यांचं इंस्टाग्रामवर अकाउंट नव्हतं. आपल्या 16 वर्षाने केलेले उद्योग का त्याच्या बापाला फोन आला, तुझ्या पोराला नाही तू टंगडे तोडीन. आपल्या 16 वर्षाच्या पोराने केलेले प्रताप की त्याच्या बापाला फोन येतो, तू पोटावर नाही तर तू टंगडे घेईन.
मग त्याला पोराला सांगा लागते चांगला जग नाही तर मी तू ये टंगडे घेईन. त्याची माय म्हणते लावा हात, मग तू ये टंगडे घेईन. पण ज्याला आई बापच नाही डोक्यावर हात ठेवायला, ज्याला जग समजायच्या अगोदर जगाने ज्याचे मायबाप खाल्ले तो जगाचा माऊली होतो, हे मोठेपण आहे. आणि ती वयाच्या 16व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांना जगातल्या विद्वानांनी आई म्हणून स्वीकार करावा. एवढं मोठेपण असलं पाहिजे जगण्यातलं, एवढं मोठेपण. राजा आणि तेवढं मोठेपण संघर्ष केवढा आहे. म्हणजे आई वडील गेले, लोकांनी वाडीत टाकलं, शिव्या दिल्या, खायला अन्न नाही, पण ज्ञानेश्वरी मात्र सगळ्यांसाठी लिहून काढली. हा संघर्ष आहे. राजाचा उद्धार झाला ब्रह्मदेवाने, तुला केली. परिणाम काय झाला, सगळे ग्रंथ वर गेले, भागवत धराभूमीवर आलं. पण हा ग्रंथ सांगितला कोणाला, म्हटले हा ग्रंथ सनत कुमारांनी नारदांना सांगितला. हे 4 सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार 4 भाऊ तीर्थयात्रेला गेले, फिरण्यासाठी विशालापुरीला गेले. विशालापुरी म्हणजे आजचं बद्रीनाथ. त्याला बद्रीनाथ का म्हणतात, नारायणाने तप केलं, त्याच्या अंगावर ऊन पडलं. ऊन पडलं म्हणून त्याची बायको लक्ष्मी, तिला सहन झालं नाही म्हणून तिने ऊन लागू नये म्हणून बद्री म्हणजे बोरीचं झाड घेऊन त्याच्या अंगावर सावली धरली. हे संतांनी पाहिलं म्हणून त्याला म्हटले बद्री नारायण. बद्री म्हणजे लक्ष्मी, तिच्या खाली बसलेला नारायण, बद्री नारायण. त्याला म्हणतात आज बद्री विशाल. त्याचं नाव विशालापुरी आहे. त्या विशालापुरीमध्ये नारद फिरत होते आणि पाठीमागून सनत कुमार जात होते. नारदांना आवाज दिला. नारद जवळ आले, म्हटले कथक ब्रह्मदेन मुखत कुत चिंता तुरो भवान पुरिते गम्यते कुत्र कुत शाग म्हणत. तुमचा चेहरा उदास आहे, एकदम कृपण माणसासारखा. तुम्हाला पोरगी नाही, ढोर नाही, पोर नाही, घर नाही, दार नाही, द्यायची नाही, करायची नाही, काहीच नाही, टेन्शन तर दुनिया भरायचं आहे चेहरा. आणि स्वतःला मोठे महाराज म्हणता. कोण म्हणलं, सनत कुमार म्हणले नारदाला, तुम्ही महाराज आहे, बायको नाही, तुम्हाला बिजलीचं बिल भरा लागत नाही, विजेचं बिल नाही, पाण्याचं बिल नाही, टीव्हीचं बिल नाही, फोनचं बिल नाही, काहीच नाही, नुसतं पर बाहेर पंचांग चालू आहे. तुमच्या चेहऱ्यावर का 12 वाजले आहे की नाही. कारण महात्म्याकडे जे धन असतं ते धन कोणाला चोरता येत नाही. नाही, तुमच्याकडचं धन चोरीला जाईल. नाही चोरीला गेलं तर इन्कम टॅक्स ऑफिसची रेट तरी पडल. नाही तर महाराष्ट्रात 6 महिन्याच्या अगोदर एक शब्द चांगला गाजला होता, ईडी. करा काढी, येऊ द्या ईडी. खूप कोणालाच माहित नव्हतं ईडी काय आहे. तो लोकांना 2-4 वर्षात लय शब्द ऐकायला भेटते. क्वारंटाईन, ईडी हे नवीन शब्दाचा आविष्कार झाले. काहीतरी नेईल पण नाही नेता येत. मीराबाई म्हणतात आमच्या पुढचं धन कुठं जात नाही. कि पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने
कथेला इथे पूर्ण विराम देऊ. 9:15 वाजले. उद्याची कथा 6 ते 9 या वेळेत.